हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जे बनवणार आहोत त्याला पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल। चला तर मग आज आपण बनवूया मस्त हॉटेलसारखी टेस्ट असणारी आणि कमी वेळात होणारी बिर्याणी। चला तर मग सुरू करूया। आपण बिर्याणी बनवण्यासाठी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। याला आपण स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरमध्ये याला शिट्ट्या करून घेणार आहोत। आपण आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे। यात आता 2 पळ्या तेल घालूया। तेल छान गरम झालं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा जिरं घालूया, अर्धा चमचा हळद आणि जे चिकन आपण धुवून घेतलेलं आहे त्याला आपण यामध्ये टाकूया। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे छान परतले गेले आहेत। आता आपण यामध्ये पाणी टाकूया। पीस डुबतील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी टाकल्यामुळे काय होतं, आपले जे पीस आहेत त्यांचा पूर्ण असा चुरा होऊन जातो। त्यामुळे आपल्याला पीस डुबेल इतपतच पाणी टाकायचं आहे। आता आपण यामध्ये 6 छोटे चमचे मीठ टाकूया। आता याला मिक्स करून घेऊया आणि उकळी आली की आपण याचं झाकण लावून शिट्ट्या करून घेणार आहोत। आता आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया। आपण या ठिकाणी अर्धा किलो चिकनसाठी या 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। मी इथे हैदराबादी नवाब स्पेशल बिर्याणीचा तांदूळ येतो तो यूज केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी कुठलाही बाजारात बिर्याणीचा स्पेशल तांदूळ मिळतो तोही यूज करू शकता। शक्यतो लांब तांदूळच घ्या, जेणेकरून भाताचे तुकडे होणार नाहीत आणि भात फुलेल याकरता स्पेशल तांदूळ घ्या। आपण तांदळाला छान धुवून घेणार आहोत आणि तसेच 10 ते 15 मिनिटे ठेवणार आहोत, जेणेकरून आपला भात छान मोकळा येईल आणि फुगेल सुद्धा। आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण याला उघडून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले पीस शिजलेले आहेत। तुम्हाला दाखवते मी, हे बघा हे किती इझिली मोकळे झाले आहेत। याचे आता आपण पीस वेगळे आणि पाणी वेगळं करून घेणार आहोत। आता आपण त्याच कुकरमध्ये 2.5 पळी तेल घालूया। तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। आता आपण यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहोत, 4 ते 5 तुकडे दालचिनी,
5-6 लवंग आणि 5-6 मिरे घालणार आहोत आणि 3 ते 4 तेजपान. याला आपण आता छान असा वास येईपर्यंत परतून घेणार आहोत. मीडियम फ्लेम करायचा आहे. मस्त असा वास येईपर्यंत. याचा छान असा वास येतोय. आता आपण यामध्ये 2 वेलायची घालूया आणि मी या ठिकाणी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेऊन ते असे उभे चिरून घेतले आहेत. आता आपण हे त्यात टाकून देऊया. कांदे आपल्याला लाल रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या बिर्याणीला छान असा रंग येईल. आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. त्याकरता मी इथे एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला यूज करते. चिकन बिर्याणी मसाला आपल्याला इथं 2 पुड्या टाकायच्या आहेत. काळा मसाला 5 छोटे चमचे. हे छान मिक्स करून यामध्ये आपल्याला जे आपण पीस वेगळे करून ठेवले आहेत ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. हे छान परतून घेऊया. आता यामध्ये पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकूया आणि जो तांदूळ आपण धुवून ठेवलेला आहे तो यात आता ॲड करूया. यालाही छान मिक्स करून घेऊया. आपण या ठिकाणी आता पाणी टाकताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, जे आपण पीसमधून पाणी वेगळं काढलेलं होतं ते आधी मोजून घ्यायचं. ते किती वाट्या भरतं यानुसार आपल्याला पाणी वाढवायचं आहे. माझं या ठिकाणी 3 वाट्या पाणी उरलेलं होतं. त्यात मी आता प्रत्येकी आपल्याला तांदळासाठी प्रत्येक एका वाटीसाठी आपल्याला 2 वाट्या पाणी टाकायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी 6 वाट्या पाणी टाकते आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. हे छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत. आपण आधी पीस शिजवताना मीठ टाकलेलं आहे, त्यासाठी यामध्ये आपण आता थोडंच मीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही टेस्ट करून पण मीठ घालू शकता. हे छान मिक्स करून घेऊ, जेणेकरून पूर्ण याला मिक्स झालं पाहिजे. आता आपल्याला बिर्याणीमध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे तूप. तूपमुळे काय होतं, बिर्याणीला छान टेस्ट येते. त्यामुळे तूप टाकायला कधीच विसरायचं नाही. तूप हे ॲड करायलाच हवं. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण याला उघडून घेऊया. तुम्ही बघू शकता याला किती छान असा कलर आलेला आहे आणि किती छान ही झालेली आहे.
मस्त अशी मऊ झालेली आहे आणि आपला भात सुद्धा पूर्ण असा फुललेला आहे। फ्रेंड्स, आपली बिर्याणी बनून रेडी आहे। तुम्ही बघू शकता याला किती छान असा कलर आलेला आहे आणि भात सुद्धा किती मऊ असं शिजलेला आहे आणि किती फुललेला सुद्धा आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।